नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, KDMCची जाहिरात निघाली होती। त्याची जी शेवटची तारीख आहे ती 15 तारीख आहे। ज्यांनी फॉर्म भरला नसेल तर त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, ठीक आहे। तर त्याचा सिलेबस जर बघायला गेलं तर सिलेबस खूप सोपा आहे। त्याच्यामध्ये एक कायदा आहे मुंबई महानगरपालिका किंवा महाराष्ट्र महानगरपालिका ॲक्ट, ठीक आहे, 1949चा। तर त्यावर आपण डेली क्वेश्चन सिरीज घेतली आहे। याच्या अगोदरचा एक लेक्चर झाला आहे ज्यामध्ये 20 प्रश्न आपण घेतलेले आहेत। तर आजचा जो आहे, आजच्या सिरीजमध्ये आज दुसरा दिवस आहे। आजच्या सिरीजमध्ये 20 प्रश्न घेणार आहे। जे तुम्ही सांगितलं होतं की एक्सप्लेनेशनसुद्धा घ्या, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेनेशनसुद्धा आणलेलं आहे। तर चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। रोजच्या रोज डेली क्वेश्चन सिरीज होणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आणखी तुम्हाला काय हवं आहे ते सुद्धा सांगा। JEE मेकॅनिकलची जी आपण आहे पोस्ट JEE मेकॅनिकलसाठीची, तर त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल ह्यावर आपण एक सेकंड इंजिनिअरिंग मटेरियल्स यासाठी आपण क्वेश्चन सिरीज सुरू केलेली आहे। इंजिनिअरिंग मटेरियल्स हा टॉपिक आहे। तर सिलेबस वाईज आहे, त्यामुळे माझी ती फील्ड नसल्यामुळे मला एवढं काही आयडिया नाही आहे। इंजिनिअरिंग मटेरियल्स ह्या टॉपिकवरची ती सिरीज आहे, ते तुम्ही पाहून घ्या जर तुम्ही ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकलसाठी अप्लाय केलं असेल तर, ठीक आहे। तर महापालिकेचा पहिला प्रश्न आहे, महापालिकेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर महापालिका सदस्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो। महापालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो। त्यानंतर नवीन निवडणूक होते, ठीक आहे। पुढचा प्रश्न पाहूया, महापालिकेत कोणत्या अधिकाऱ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणतात? तर महापालिकेत कोणत्या अधिकाऱ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात? तर आयुक्ताला, ठीक आहे। आयुक्त हा महापालिकेचा प्रशासकीय प्रमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी असतो। महापालिकेचं बजेट कोण तयार करते? तर महापालिकेचं बजेट हे स्थायी समितीच तयार करत असते। अंदाजपत्रक तयार करणे व आर्थिक प्रस्ताव मंजूर करणे हे स्थायी समितीचे मुख्य कार्य आहे। कलम 69 ते 93 कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? कलम 69 ते 93 हे आर्थिक व्यवस्थापनाशी संबंधित आहे। या कलमांमध्ये अंदाजपत्रक, निधी, खर्च, लेखापरीक्षण यांची माहिती आहे, ठीक आहे। महापालिकेचा सर्वसाधारण निधी कोण बनवतो? महापालिकेचा सर्वसाधारण निधी कोण बनवतो? तर निधी बनवण्याचं काम स्थायी समितीकडे आहे। त्याचं स्पष्टीकरण पाहूया। सर्वसाधारण निधी हा महापालिकेच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा मुख्य कोश असतो, ठीक आहे। प्रश्न 26, महापालिकेच्या कोणत्या कलमात अनधिकृत बांधकाम संबंधित तरतूद आहे? तर महापालिकेचे 128 या कलमामध्ये अनधिकृत बांधकाम संबंधित तरतूद आहे। अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची तरतूद कलम 128 मध्ये केलेली आहे। प्रश्न 27, महापालिकेत सार्वजनिक ठिकाणांचे व्यवस्थापन कोण पाहते? तर महापालिकेत सार्वजनिक ठिकाणांचे व्यवस्थापन आयुक्त पाहत असतात। त्यामध्ये रस्ते येतात, उद्याने, सार्वजनिक इमारती, बाजारपेठेचे व्यवस्थापन हे आयुक्त पाहत असतात, ठीक आहे। महापालिकेचा महापौर कोण निवडतो? तर महापालिकेचा महापौर हा महापालिकेचे सदस्य निवडतात। महापालिकेतील निवडून आलेले सदस्य हे महापौर निवडतात। महापालिकेतील पाणी पुरवठ्याची जबाबदारी कोणाची? तर महापालिकेतील पाणी पुरवठ्याची जबाबदारी ही आयुक्ताची असते। महापालिकेतील पाणी पुरवठा व त्याची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी आयुक्ताची असते। महापालिकेचा दरवर्षी लेखा कोण तपासतो? तर महापालिकेचा दरवर्षीचा लेखा हा राज्य लेखा परीक्षक तपासत असतो। महापालिकेचा आर्थिक व्यवहार व लेखा राज्य लेखापरीक्षकामार्फत तपासले जातात। राज्य लेखापरीक्षकामार्फत तपासले जातात। कलम 2 मध्ये काय दिले आहे? तर कलम 2 मध्ये व्याख्या दिलेल्या आहेत, ठीक आहे। कलम 2 मध्ये सर्व महत्त्वाच्या शब्दांच्या व्याख्या दिल्या आहेत। प्रश्न 32, महापालिकेतील कोणत्या कर लावण्याचा अधिकार नाही? GST कर लावण्याचा अधिकार महापालिकेला नाही आहे, ठीक आहे। GST हा केंद्र व राज्य कर असून महापालिकेला अधिकार नाही आहे। प्रश्न 33, महापालिकेतील किती वेळा सर्वसाधारण सभा होणे आवश्यक आहेत? महापालिकेत एकूण महिन्यातून एकदा सभा झाली तरी आवश्यक आहे। म्हणजे महापालिकेच्या सामान्य सभेला महिन्यातून किमान एकदा बैठक घ्यावी लागते। महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये सदस्यांची संख्या कोण ठरवते? तर महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये सदस्यांची संख्या ही राज्य शासन ठरवत असते। महापालिकेचे अंदाजपत्रक मंजूर करण्याचा अंतिम अधिकार कोणाचा? तर महापालिकेचा अंदाजपत्रक मंजूर करण्याचा अंतिम अधिकार हा महापालिका सभेचा असतो, ठीक आहे। स्थायी समिती तयार करत असली तरी अंतिम मंजुरी ही महापालिका सभा देत असते। कलम 112 कोणास अधिकार देतो? कलम 112 आयुक्तास अधिकार देतो। आयुक्ताचे अधिकार आणि कर्तव्य कलम 112 मध्ये आहेत।
महापालिकेतील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी काय प्रक्रिया आहे? तर नोटीस देऊन हे बांधकाम पाडले जाते. तर प्रथम नोटीस दिली जाते, त्यानंतर पाडण्याची कारवाई केली जाते. महापालिकेचे कर्मचारी कोण नियंत्रित करतो? तर महापालिकेचे कर्मचारी आयुक्त नियंत्रित करत असतो. महापालिकेच्या सर्व कर्मचारी व्यवस्थापनाची जबाबदारी आयुक्ताची असते. महापालिकेला लोकशाहीतील चौथा स्तंभ का म्हटले आहे? कारण स्थानिक प्रशासनाचा तो पाया आहे. महापालिका स्थानिक प्रशासनात लोकशाही मूल्यांचे पालन करते म्हणून तिला चौथा स्तंभ म्हणतात. महापालिकेच्या हक्कात येणारी मालमत्ता काय म्हणतात? मालमत्तेला काय म्हणतात? तर महापालिकेच्या हक्कात येणाऱ्या मालमत्तेला सार्वजनिक मालमत्ता म्हणतात, ज्यामध्ये रस्ते येतात, उद्याने, मार्केट, तलाव इत्यादी. महापालिकेच्या मालकीतील मालमत्ता सार्वजनिक मालमत्ता म्हणून ओळखली जाते. तर हे आजचे प्रश्न झालेत मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे. सो रोजच्या रोज आपण हे प्रश्न घेणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आपली ही क्वेश्चन सिरीज आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. जे काही तुम्हाला आवडत असेल, जे काही हवं असेल ते तुम्ही कमेंट करून तुम्ही सांगा, ज्यामुळे ॲप्रिशिएशन मिळतं. सो धन्यवाद मित्रांनो. आणखीन तुम्हाला व्हिडिओ मिळत जातील. थँक्यू. आणि हो, अजून एक KDMCच्या ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो ती डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपल्या KDMCच्या ग्रुपला फॉलो करा. धन्यवाद.